नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या गोठ्यावरती दुधाचं कलेक्शन किती होतं आणि कोणत्या म्हशी दुधावरती आहेत हे आज बघणार आहोत। की आपल्या जवळपास 17 जनावरांमध्ये जवळपास विचार करायला गेलं तर याच्यामध्ये लहान जनावरे म्हणजे आपण जे सांभाळ करतो की छोट्या वासरांचा, याची संख्या थोडी जास्त असल्यामुळं मोठी जनावरे कमी आहेत। तर आपण ही मागच्या वेळेस घेतलेली ही म्हैस बघू शकतो, हिला आपल्या इथे घेऊन 15 दिवस झालेले आहेत आणि ही दुसरी दुधावरची बघू शकतो। या दोन्ही पण दुधाला ही 6 लिटर सकाळी आणि 6 लिटर संध्याकाळी, म्हणजे दिवसाचं हिचं 12 लिटर दूध आहे। आणि ही बघू शकतो आपण, हिचं पण सेम सकाळी 6 आणि संध्याकाळी 6, दिवसाला 12 लिटर दूध बघू शकतो। हे या दोन्ही चांगल्या आपल्याला ब्रीडिंग करण्यासाठी या चांगल्या म्हशी आपल्याला आपल्या गोठ्यावरती भेटलेल्या आहेत। दोन्ही म्हशी दिवसाला 10 लिटर प्लस आहेत, आपण बघू शकतो। आणि याच्यामधील आता ही म्हैस एक टायमावरती आहे, म्हणजे ही जवळपास आता 3-3 लिटर म्हणजे दोन्ही टायमाचं, आणि हिचं पण 2.5-3 लिटर, म्हणजे या दोन्ही पण प्रेग्नेंट आहेत बघू शकतो आपण। या दोन म्हशी आणि त्या दोन एक टायमावरती आहेत। आणि या गायमध्ये ही प्रेग्नेंट आहे आणि ही व्हाईटवाली दिवसाचं 10 लिटर ही पण प्रेग्नेंट आहे। आणि ही आपली गावरान गीर ही दिवसाला 10 लिटर दूध देणारी गाय, सकाळी 5 आणि संध्याकाळी 5 बघू शकतो। आणि याच्यामध्ये एकीकडे बाहेर एक आहे, ही जवळपास आपल्या गोठ्यामध्ये मागच्या आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये ही पडली होती गोठ्यावरती पाय घसरून, तरी पण ही आपल्या गोठ्यावरती आपण हिला गाभण केले। हिला आपल्याला 15,000 रुपयामध्ये मागितलेली की पडल्यामुळं आता ही गाभण वगैरे नाही राहणार, त्यामुळं कसं आहे, हिला जवळपास 15,000 रुपयामध्ये हिला मागितलेली, पण आपण नाही दिली। हिला आपण प्रेग्नेंट वगैरे केलं, कारण हिच्यावरती खूप खर्च झाला आपला, तरी पण आपल्या गोठ्यामधली ही गोठ्यात तयार झालेली म्हैस, त्यामुळं आपण हिला नाही विक्री केली आणि हिला गोठ्यामध्येच आपण आपल्या घरीच गाभण केली। हिच्यावरती थोडाफार खर्च झाला, पण ही घरी गाभण राहिली। आता जवळपास दिवसाचं 9 लिटर दूध आहे, सकाळी 4-4.5 आणि संध्याकाळी 4-4.5, दिवसाचं 9 लिटर दूध आता घरचं आहे बघू शकतो आपण। जवळपास विचार करायला गेले तर आपली जवळपास 5 जनावरे दुधावरती आहेत, म्हणजे गाई आणि म्हशी विचार केला गेलं तर, आणि बाकीचे आता म्हणजे सोडून देण्याच्या याच्यावरती आहेत। तरी आपलं दिवसाचं कलेक्शन जवळपास 55 ते 60 लिटर होतं आपल्या गोठ्यामधलं बघू शकतो। आणि आपण ब्रीडिंगवरती काम करण्यास जास्त भर देतो की अशा जवळपास 6-6, 7-7 लिटर दूध देणाऱ्या म्हशी आपल्या गोठ्यामध्ये तयार करायचे आहेत आपल्याला, कारण ब्रीडिंग हा सर्वात मेन मुद्दा आहे की आपल्याला कमी जनावरांमध्ये जास्त दूध काढायचं शास्त्र आपल्या शेतकरी मित्रांना, दूध व्यवसायिकांना जमलं पाहिजे। आणि हाच मेन उद्देश आहे की ब्रीडिंग करणं खूप मोठा विषय याच्यामध्ये, ब्रीडिंगशिवाय आपण आपला दूध व्यवसाय सक्सेसफुल करू शकत नाही। आता या दोन्ही म्हशीवरती आता ती पलीकडची आपण तिला एक 15 ते 20 दिवस झालेत आपण तिला प्रेग्नेंट करून, तिला आपण शॉर्टेड सिमेंट भरलेलं आहे, जवळपास 4,800 लिटरचा वळू आपण तिला वापरलेला आहे। आणि या अलीकडच्या म्हशीला पण आपण तेच वापरणार आहोत, कारण दुधाचं कलेक्शन आपल्याला यांच्या येणाऱ्या जनरेशन करून आपल्याला वाढवायचं आहे, त्यामुळं गोठ्यात ब्रीडिंगवर भर देणं खूप गरजेचं आहे। आता ही एक जाफर आहे आपल्या इथं, हिचं या जवळपास दिवसाचं दूध 12 लिटरचं आहे। आणि हिच्यापासून आपण एक पारडी तयार केली आहे, म्हणजे प्युअर जाफर पारडी हिच्यापासून आपण तयार केलेली आहे। हिला जो आपण वळू लावला होता की जाफरचा 60,013 नंबरचा वळू, त्याचं कलेक्शन जवळपास 4,400 लिटर होतं दिवसाचं, म्हणजे वर्षाचं। विचार करू शकतो की आपण आपल्या गोठ्यात ब्रीडिंगवरती मेन फोकस करतो आहे। आणि ही आपल्या गोठ्यामधली घरची बघू शकतो आपण तयार केलेली एका गावरान म्हशीपासून ब्रीड तयार केलेलं आहे। हिने पहिल्या वेळेला जवळपास 9 लिटर दूध दिलेलं आहे दोन्ही टायमाचं मिळून। आणि हे ब्रीडिंगचा मेन उद्देश आहे की ब्रीडिंगमुळं आपली जनावरे चांगल्या प्रकारचं दूध देऊ शकतात, त्यासाठी ब्रीडिंग करणं खूप गरजेचं आहे। आता हिला पण आपण सेक्स शॉर्टेड सिमेंट भरलेला आहे, आपल्याला ब्रीडिंगवरती काम करणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्या दुधाचं कलेक्शन वाढणार नाही आणि दूध व्यवसाय प्रॉफिटमध्ये येणार नाही, त्यासाठी चांगल्या मशीनची निवड करणं खूप गरजेचं आहे।
बघू शकतो आपल्या गोठ्यामधलं दिवसाचं आता कलेक्शन जवळपास 55 ते 60 लिटरपर्यंत जातं. थोडं मागं पुढं होतं दिवसाला कधी. बघू शकतो आपल्याला हेच कलेक्शन 100 लिटर प्लस घेऊन जायचं आहे मशीनमध्ये. त्यासाठी आपल्याला काम करायचं आपल्या गोठ्यावरती. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.